नागपूरमधला हिंसाचार देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आदित्य ठाकरेंचा संशय, तर हिंसाचाराला फडणवीस शिंदे राजकीय संघर्षाची किनार। इम्तियाज जलील यांचा दावा, माझा महाराष्ट्र माझं विजनमध्ये मोठं वक्तव्य। नागपूर हिंसाचाराच्या मास्टरमाइंड मालेगावचा एबीपी माझाच्या विजनमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती, सोशल मीडियाच्या पोस्ट ट्रॅक करण्यात कमी पडल्याची कबुली। नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानसह तिघांना न्यायालयीन कोठडी, तर इतर 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांकडून निरोप पाठवला होता। चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा पोलिसांच्या मारहाणीमुळेच कोठडीत मृत्यू, न्यायदंडाधिकाऱ्यांकडून गोपनीय अहवाल सादर, मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना नोटीस। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक, 1 कोटींची रक्कम स्वीकारताना कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।